नमस्कार. स्वागत करते मी आजच्या आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? आय होप सगळे आनंदित आणि मस्तच असणार. मी पण मस्तच आहे. तर आज स्वयंपाकघरात मस्त अशी आळूची वडी आणि कारल्याची भाजी बनवणार आहे. तर आज काही रेसिपी सांगण्याचा मूड नाही, तर म्हटलं चला आज तुमच्याशी छान अशा गप्पाच करूया. तर मी एक हाऊसवाईफ आहे. आणि कसं हाऊसवाईफ असली म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण घरात राहून काहीतरी केलं पाहिजे, आणि म्हणूनच मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. आणि त्यातूनच आपण जर 2 पैसे मिळाले तर आपलं ते एक वेगळंच समाधान असतं. तर आज स्वयंपाकघरात आळूची वडी बनवणार होते आणि कारल्याची भाजी. तर कारल्याची भाजी बनवताना एक लहानपणीचा किस्सा आठवला. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. लहानपणी कसं असतं ना, कारल्याची भाजी पाहूनच आपण नाक तोंड मुरडत असतो. आणि खरोखरच कोणाला कारल्याची भाजी आवडत नाही, पण ज्यावेळेस मुलगी ज्यावेळेस एक गृहिणी होते त्यावेळेस तिला आपोआपच आयडिया सुचतात आणि त्यावेळेस तिला कळायला पण लागतं की कारल्याची भाजी जेवढी कडू असते तेवढीच ती आरोग्यासाठी तेवढीच उत्तम असते. आणि आज मी ज्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवत आहे ती अतिशय अजिबातच कडू लागत नाही. बिलकुलच नाही, म्हणजे वाटतच नाही आपण कारल्याची भाजी खातोय. तुमच्या घरात जर कोणाला कारल्याची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. आणि न खाणारे सुद्धा कारल्याची भाजी नक्कीच आवडीने खातील. आणि आज इतकं छान वाटत होतं ना, म्हटलं चल खूप म्हणजे आज असं खूप बोलावंसं वाटत होतं. म्हटलं चला आज आपलं स्वयंपाक करता करता व्हॉइस ओव्हर तर मी नंतरच देते. आणि हा व्हिडिओ पण 2 दिवसाआधीचाच आहे, पण थोडंसं घाई गर्दीमुळे एडिट करायला वेळ नव्हता मिळाला. म्हणून आज म्हणजे आज गुरुवार आहे, तर हा व्हिडिओ मंगळवारचा आहे. तर 2 दिवस आधीपासून म्हणून ठेवलेला होता. मी शॉर्ट्समध्ये याचं अपडेट्स पण दिलेले होते. पण कारल्याची भाजी जी असते ना, ती कडू जरी असली तरी ती आरोग्यासाठी खूप गोड असते. आणि ती खरोखर प्रत्येकाने कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे. खूप हेल्दी पण असते. आणि मी जिथे राहते ना, खानदेशात मी जळगाव जिल्ह्यात अंमळनेर या ठिकाणी राहते. आमचा हा तालुका आहे, पण गावच म्हटलं जातं आमच्याकडे. जसं तुम्ही सुरुवातीला पाहिलं की सगळं छोट्याशा गावासारखे सगळं या ठिकाणी फिलिंग्स येतं. म्हणजे खूप छान वाटतं. आपण दारातच असतो. सगळं नद्या, तलाव जे काही असेल, विहीर आड जे काही असेल ते सगळं आपल्याला इथे आपल्या अंगणाच्या बाहेरच बघायला मिळतं, दरवाजाच्या बाहेरच बघायला मिळतं. पशु पक्षी, पोपट. आणि माझं जे घर आहे ना त्या ठिकाणी म्हणजे सगळेच असतात. पोपट बघायला मिळतात, मोर, कधी कधी तर मोर पण येतात. त्या दिवशी इतका छान मोर आलेला होता, पण त्याचं शूटच घ्यायचं राहिलं. शूट घ्यायला गेले तोपर्यंत तो उडून गेला. आणि खूप सारे पक्षी मी शॉर्ट्समध्ये तसे टाकलेले पण आहे. मला खूप आवडतं. इथलं वातावरण खूप नैसर्गिक असतं. कधीतरी निवांत व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माझा गार्डनचा टूर नक्की शेअर करेल. आणि सगळंच बाहेर बघायला मिळतं. पोपट पण रोज येतात, सगळे प्राणी. आता जसं बघितलं तुम्ही आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी गायी चरतानाचं पण क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली होती. जसं आजच्या व्हिडिओमध्ये मी मेंढ्या चरतानाची क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. असंच म्हणजे सकाळी जर उठलं ना तर असं छान असं काहीतरी नैसर्गिक वातावरण दृश्य बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे दिवस खूप प्रसन्न होतो. आणि प्रसन्न सुरुवात झाली तर दिवस पण नक्कीच छान आणि प्रसन्नच जातो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कारल्याची भाजी आणि आळूची वडी कशी बनवलेली आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण आज तुम्हाला जसं आधीच म्हटलं रेसिपी सांगण्याचा मूड नव्हता, त्याच्यामुळे तुमच्यासोबत छान अशा गप्पाच मारण्याचं. पण रेसिपी खूप सोपी आहे, बघू पण शकतात. खूप साध्या पद्धतीने केलेलं आहे. पण रेसिपीमध्ये जे प्रमाण घेतलेले आहे ते मी माझ्या याच्यानुसार घेतलेलं आहे. पण तुम्ही जर ही रेसिपी नक्की ट्राय करणार असाल तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकतात. पण रेसिपी खूप छान आहे. फक्त प्रमाण कमी जास्त करावं लागेल एवढंच फक्त. आणि खरं जर बघितले ना तर मी पण स्वयंपाक करताना खूप असं मापशीर किंवा प्रमाणशीर असं काही घेत नाही. मी अंदाजेच सगळं काही घेत असते आणि अंदाजेच माझी रेसिपी असते. त्याच्यामुळे मग रेसिपी जर सांगायची असेल तर ती सगळी प्रमाणबद्ध सांगितली तरच ती छान पण वाटते.
आणि असं जर आपण अंदाजे सगळं सांगितलं तर ती रेसिपी सांगण्याचा पण आनंद घालवला जातो. त्याच्यामुळे मग मी जे घेते ते सगळं अंदाजेच स्वयंपाक करते. आणि जर काही गृहिणींना जर अंदाजे आणि असतात, भरपूर गृहिणी असतात ज्यांना अंदाजे घ्यायची सवय असते. मी खूप प्रयत्न करते पण मला अंदाजेच घेण्याची इतकी सवय झालेली आहे की मला ते असं म्हणजे प्रमाणशीर घेताच येत नाही, असं खूप हे होतं. पण भाजी वगैरे परफेक्ट बनते. ते काही काही ज्या गृहिणींना असं अंदाजे घेण्याची सवय असते ना, त्यांना ती सवय झालेली असते म्हणून त्यांचं प्रमाण चुकत नाही. बाय चान्स कधीतरी चुकतं पण शक्यतोवर तर नाहीच चुकत. आणि आजची कारल्याची भाजी पण खरोखर खूप सुंदर झाली. नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो आणि मला कमेंट्स करा. जर खाल्ली घरातली कोणी तर मला तशी नक्की कमेंट्स करा. पण खूप टेस्टी भाजी होते. आणि ज्यावेळेस मी आज भाजी बनवली ना तर घरात पण खूप आवडली. म्हणजे कारल्याची भाजी खूप अप्रतिम झालेली होती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आळूची भाजी आळूच्या वड्या पण बनवणार आहे. तर कशा खानदेशात आहे ना आळूच्या वड्या खूप साध्या पद्धतीने बनवतात. म्हणजे बनवतात काही जण खूप चांगल्या वेगवेगळ्या व्हरायटीने वेगळ्या प्रकाराने बनवतात. पण आमच्याकडे खूप साध्या पद्धतीच्या आणि जे आमच्या घरात जे स्वयंपाक पण केला जातो ना ते खूप साध्या पद्धतीने केला जातो. असं नाही की खूप सारे मसाले लागतात, खूप सारं वाटण लागतं, असं नाही. खानदेशातल्या रेसिपी या खूप साध्या, सिंपल आणि पटकन होणाऱ्या असतात. आणि कसं असतं, आळूची वडी बनवायला जेवढी मजा वाटते ना तेवढंच आळूच्या पानांची निवड करताना खूप धांदल उडते. कारण काही आळूची पानंही घसा खवखवणारी असतात, तर काही आळूची पानंही खूप चांगली असतात. तर मी सुद्धा म्हणजे आज आळूची वडी बनवत असताना डोक्यात हाच विचार येत होता की आळूची वडी तेवढे उत्साहाने एवढ्या आनंदाने बनवते पण घसा खवखवेल का, कारण मला एकदा खूप त्रास झाला होता घशाचा. आळूची वडी खूप खाल्ली होती, म्हणजे टेस्ट लागली आणि मी खाल्ली होती. आणि खाल्ल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटातच घसा एवढा खवखवायला लागला तर खूप जास्त त्रास झाला होता. तेव्हापासून आळूची वडी तर मी आनंदाने बनवतेच. पण नंतर परत टेन्शन येतं की आळूची वडी खाल्ल्यानंतर परत घसा बसेल का, घशाला त्रास होईल का, असं वाटतं. आणि काही आळूची पानं तर हे गुंडाळतानाच फाटतात. पण मला जी आळूची पानं मिळाली होती ती मोठी मोठी होती. मला छोटी छोटी पाहिजे होती पण तशी काही मिळाली नाही. जी मिळाली ती मी आणली होती. आणि सुदैवानं मला छानच पानं मिळाली होती. आणि मी व्हिडिओ नंतर तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर मी नंतरच देते व्हिडिओला, कारण की स्वयंपाक करत असताना खूप आवाज असतो, भांड्यांचा आवाज येतो, त्याच्यामुळे त्यावेळेस व्हॉइस ओव्हर देणं होत नाही. आणि या आळूच्या वड्यांनी घसा पण खवखवायचा त्रास अजिबात झाला नव्हता. खूप छान झाल्या होत्या. खूप साध्या पद्धतीने बनवलेल्या होत्या. फक्त यात बेसन पिठाचा वापर केलेला होता. त्यात तिखट मसाले, हळद, मीठ एवढंच टाकलेलं होतं. बाकी खूप काहीच टाकलेलं नव्हतं. बेसन खूप घट्ट भिजवलेलं होतं आणि बस पानांना उलट्या साईडने चिटकवून त्याच्या गोल वड्या पाडलेल्या होत्या. खूप साधी सोपी रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करू शकता. तुमच्याकडे पण अशा प्रकारे आळूची वडी बनवतात का ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आजचा दिवस तसा खूप गडबडीचाच होता, घाईघाईतच गेला. काम फक्त कामच होती, खूप धावपळ होती. पण एकदा जर का कॅमेऱ्यासमोर आले ना तर गप्पा करण्यात केव्हा वेळ पटकन निघतो ते कळतच नाही. आणि असंच आज गप्पा मारता मारता तुमच्याशी आज कारल्याची भाजी, म्हणजे स्वयंपाक पण झाला, जवळपास सर्व स्वयंपाक झालेला होता. एकीकडे आळूची वडी झाली, एकीकडे कारल्याची भाजी झाली आणि पटकन चपात्या पण झाल्या, पोळ्या झाल्या. आणि इकडे कसं खूप वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी जसं प्रत्येक भाजी खूप वेगळ्या प्रकारे किंवा एकच प्रकारे बनवली जात नाही. रोज जर समजा 2-3 दिवसातून जर एक भाजी खाल्ली तर ती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार पण एवढ्या वेळेस प्रत्येक वेळेस कॅमेरासमोर ठेवून बोलणं होत नाही. आणि आता कसं नवीनच चॅनल असल्यामुळे मला पण एवढा बोलण्याचा तेवढा अनुभव नाही आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा चुका होत असतील बोलताना पण नवीन चॅनल आहे तर तेवढं थोडंसं समजून घ्या प्लीज. आणि चुका जर होत असतील तर मला तसं कमेंट्स करून पण सांगा की मी काय टाळलं पाहिजे. आणि तुमच्याशी बोलता बोलता माझा स्वयंपाक पण पूर्णच झालेला होता जवळपास. आणि म्हणजे मी बोलत नव्हती आणि अधूनमधून मी व्हॉइस ओव्हर दिलेला पण होता. पण जसं तुम्हाला बोलली ना किचनची कामं करत असताना खूप सारा आवाज असतो, त्याच्यामुळे मी तो व्हॉइस ओव्हर पुन्हा म्यूट केला, कारण ते मलाच काही बोलणं समजत नव्हतं तर तुम्हाला काय समजलं असतं. आणि असा आजचा दिवस छान गेला आणि तुमच्याशी बोलता बोलता आजचा स्वयंपाक पण झाला. कसा वाटला आजचा व्लॉग ते कमेंट्स करून नक्की सांगा. आजचा गप्पांचा स्पेशल
स्पेशल आणि कारल्याची भाजी आळूवडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि पहिल्यांदा ब्लॉग पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा. भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.